करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बुधवारी बंद ठेवण्यात आलं होतं। शारदीय नवरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर गाभाऱ्याची दिवसभर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली होती। सकाळी 9:30 पासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत देवीचं थेट दर्शन बंद असलं तरी भाविकांच्या सोयीसाठी उत्सव मूर्तीचं दर्शन सरस्वती मंदिर चौकात उपलब्ध करून देण्यात आलं होतं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। याचाच भाग म्हणून बुधवारी सकाळी 9:30 वाजता मंदिर गाभाऱ्याची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली। ही मोहीम सायंकाळी 6:30 पर्यंत चालली। या काळात देवीचं थेट दर्शन बंद केलं होतं। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरस्वती मंदिर चौकात उत्सव मूर्तीची विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली होती। गाभाऱ्यातील स्वच्छता पाण्याच्या फवारणीद्वारे करण्यात आली होती। या कामात आय स्मार्ट पॅसिटिक कंपनीचे 15 कर्मचारी सहभागी झाले होते। सुरक्षेच्या दृष्टीने गाभाऱ्यातील विद्युत उपकरणं काढून वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता। यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जाणार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चेहऱ्यावरील ओळख पटवून गुन्हेगारांना शोधणं आणि गर्दी नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे। भाविकांना ऊन पावसाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगांवर मंडप उभारले जात आहेत। तर महानगरपालिका आणि विविध रुग्णालयांची वैद्यकीय पथकं त्या ठिकाणी सज्ज ठेवली जाणार आहेत। प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी ही काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीने स्पष्ट केलंय। सायंकाळी 6:30 नंतर देवीचं थेट दर्शन पुन्हा एकदा सुरू झालंय।